ठाण्यात गौरव स्वीट मिठाई मालकाकडे 2 लाख खंडणीची मागणी, 2 माहिती अधिकार कार्यकर्ते पोलिसांच्या जाळ्यात। ठाणे शहरातील प्रसिद्ध गौरव स्वीट्स अँड नमकीन या मिठाई दुकानाच्या मालकाला महापालिकेच्या कारवाईची भीती दाखवत 2 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 2 माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने रंगेहात अटक केली आहे। अक्षय करंजवकर आणि सुशांत सुर्वे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून न्यायालयाने दोघांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी गौरव स्वीट्स अँड नमकीनचे मालक विरल भांजी पटेल यांच्या तक्रारीवरून चितळसर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये मानपाडा येथील कॉस्मॉस हेरिटेज कॉम्प्लेक्समधील दुकानात आरोपी अक्षय करंजवकर आला होता। त्याने स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता सांगत दुकानाबाहेरील स्टॉलमुळे नागरिकांना अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करत महापालिकेकडे तक्रार करण्याची धमकी दिली आणि दर महिन्याला पैसे देण्याची मागणी केली। दरम्यान 18 फेब्रुवारी रोजी सुशांत सुर्वे यांनी विरल पटेल यांना व्हॉट्सअप कॉल करून तडजोड करण्याचा प्रस्ताव दिला। सुरुवातीला 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, मात्र चर्चेनंतर 2 लाख रुपयांवर व्यवहार ठरला। या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पटेल यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार केली। त्यानुसार अपर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त पराग मणेरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील यांच्या पथकाने वसंत विहार परिसरात कारवाई करत आरोपी 2 लाख रुपये स्वीकारताना दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतलाय। ठाणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।